नमस्कार, सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण तांदळाच्या सालपापड्या बनवतोय. चवीला सुद्धा खूप छान लागतात आणि अगदी खुसखुशीत बनवून तयार होतात. तुम्ही एकटे जरी बनवत असाल ना, तरीसुद्धा या पापड्या अगदी परफेक्ट बनवून तयार होतात. बनवायला खूप सोपे आहेत, चवीला मात्र अप्रतिम आहेत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला, ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर इथं आपल्याला सालपापड्या बनवण्यासाठी तांदूळ घ्यायचा आहे. इथं मी जो राशनचा तांदूळ मिळतो ना, जाडा तांदूळ तोच घेतला आहे. 2 कप तांदूळ स्वच्छ चाळून निवडून घ्यायचा आहे आपल्याला. नंतर एक 5 ते 6 वेळा स्वच्छ पाण्याने छान चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याच्यावरती भरपूर धूळ असते, त्यामुळे त्याला 4 ते 5 वेळा तरी कमीत कमी स्वच्छ धुवून घ्यायचं. नंतर भरपूर असं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला 4 ते 5 कप आणि तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचा आहे. तर इथे मी 2 दिवस पूर्ण तांदूळ भिजवून घेतलाय बघा. फक्त दुसऱ्या दिवशी आपल्याला पाणी याच्यातलं चेंज करायचं आणि दुसरं पाणी टाकून घ्यायचंय. 2 दिवस तांदूळ भिजवल्यामुळे ना चवीला पापड छान आंबूस बनवून तयार होतात आणि चव सुद्धा खूप भारी लागते. तर आता हे तांदूळ आपण पूर्णपणे 2 दिवस भिजवून घेतले, त्याच्यातील पाणी काढून टाकायचं आणि याला मिक्सरवरती आपल्याला छान असं वाटून घ्यायचंय. अगदी बारीक असं वाटून घ्यायचंय. एकदम मोठं पीठ ठेवायचं नाही आपल्याला आणि व्यवस्थित तांदूळ भिजल्यामुळे छान असं स्मूथ पीठ आपलं बनवून तयार होतं. तर अशाच प्रकारे आपल्याला सगळं पीठ बारीक करून घ्यायचं आहे. छोट्या भांड्यात करायचं म्हणजे छान असं व्यवस्थित बारीक होतं. तर तांदूळ वाटताना याच्यामध्ये ना मी 1 कप पाणी वापरले बघा. आता हे व्यवस्थित असं छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं स्मूथ वाटून झालंय बघा. मिक्स करून घ्यायचं. तेल गुठळ्या मोडून घ्यायच्या. आता इथं बघा आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर 1 कप तांदळासाठी आपल्याला 8 कप पाणी टाकून घ्यायचं आहे. आपण 2 कप तांदूळ वापरलेत ना, त्याच्यामुळे आपल्याला 16 कप पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि आपण वाटताना 1 कप टाकून घेतलं होतं. असं टोटल आपल्याला 17 कप पाणी लागतं. हे पाण्याचं प्रमाण ना अगदी परफेक्ट आहे. तर इथं बघा मी 16 कप पाणी घेतले आणि गरम करायला ठेवले. त्यामध्ये आपल्याला ना 1.5 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा याच्यामध्ये आपल्याला पापड खार टाकून घ्यायचं आहे. मिठाचं आणि पापड खारचं सुद्धा प्रमाण अगदी परफेक्ट आहे. एवढ्याच प्रमाणामध्ये मीठसुद्धा व्यवस्थित पडतं, त्यामुळं मीठसुद्धा 1.5 चमचाच टाका. जास्त मीठ वापरलं तर पापड्या सुकल्यानंतर थोड्याशा खारट होतात, त्यामुळे एवढंच मीठ वापरायचं आहे आपल्याला. आता पाण्याला उकळी आली की गॅस आपल्याला बारीक करायचा आहे, लहान करायचा आहे आणि त्यामध्ये ना अशा प्रकारे मिक्स करत करत एका हाताने आपण बनवलेलं पीठ सोडून घ्यायचं आहे. थोडं थोडं मिक्स करायचं म्हणजे गुठळ्या होत नाहीत. आणि एका हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं बघा आपण सगळं छान असं पीठ टाकून घेतलंय आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता मीडियम गॅसवरती सुरुवातीला एक 5 ते 10 मिनिट अशा प्रकारे ना मिक्स करत पीठ शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे गुठळ्या होत नाहीत आणि खाली पातेल्याला सुद्धा चिकटत नाही. तर इथे बघू शकता आपण एक 10 ते 12 मिनिटं पीठ छान असं शिजवून घेतलंय. मस्त घट्ट झालंय बघा. आता याला झाकण ठेवून आणखी एक 5 ते 6 मिनिटं पीठ शिजवून घ्यायचं आहे आपल्याला अगदी बारीक गॅसवरती. तर इथे बघू शकता आपलं पीठ थोडंसं साय धरायला लागले, छान असं घट्ट झालंय आणि एक प्रकारची चकाकी आली आहे बघा आपल्या पिठाला. मस्त चमक आली आहे. याच्यावरून समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित असं शिजून तयार झालंय. आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. असंच आपण एक 5 मिनिटं सोडलं ना की लगेचच साय पकडतंय, थोडंसं वरती घट्ट होतंय म्हटलं की आपलं पीठ व्यवस्थित शिजून तयार झाले असं समजून घ्यायचं. तर यामध्ये मी तीळ टाकून घेतलेत बघा. आवडीनुसार तुम्ही तीळ कमी जास्त टाकू शकता. सगळं पीठ आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे.
टोटल 15 ते 16 मिनिटं आपल्याला पीठ शिजवायला वेळ लागतो. तर यातील आपल्याला थोडंसं पीठ काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं त्याच पातेल्यामध्ये झाकून ठेवायचं आहे आपल्याला. म्हणजे पापड्या आपण बनवेपर्यंत पीठ आपलं पूर्णपणे थंड होत नाही आणि आपल्याला पापड्या घालायला सुद्धा सोप्या पडतात. त्यामुळे अशा प्रकारे छोट्या पातेल्यात वगैरे पीठ काढून घ्यायचं. अशा प्रकारची छोटी पोळी घ्यायची आहे म्हणजे एकसारख्या पापड्या बनवून तयार होतात. तर तुम्हाला जेवढ्या लहान मोठ्या पाहिजे आहेत ना त्यानुसार तुम्ही पापड्या घालू शकता. इथे मी अगदी छोट्या-छोट्याच पापड्या बनवून घेतलेत. जास्त मोठ्या पण नाही घातल्या. लगेच पटकन स्प्रेड होते बघा. पाण्याचं अगदी प्रमाण परफेक्ट आहे. तुम्ही याच प्रमाणामध्ये घ्या म्हणजे तुमच्यासुद्धा पापड्यांना अगदी छान अशा बनवून तयार होतील. तर इथं मी काही पापड्यांमध्ये खाण्याचा लाल रंग आणि काही पापड्यांमध्ये खाण्याचा पिवळा रंग मिक्स करून घेतलाय. तर अशा प्रकारे ना आपण सगळ्या पापड्या घालून घेतल्या. आता 7 ते 8 तासानंतर बघा अशा प्रकारे अर्ध्या पापड्या सुकल्या जातात. नंतर अशा प्रकारे आपल्याला पलटी करून घ्यायच्यात. अगदी सहज निघतात. फक्त 7 ते 8 तासानंतर चेक करून बघायचं. नंतर मी 2 दिवस अख्ख्या उन्हामध्ये ह्या पापड्या वाळवून घेतलेत बघा. तर इथं आपल्या मस्त अशा तांदळाच्या सालपापड्या बनवून तयार झाल्यात. बनवायला खूप सोप्या आहेत आणि प्रमाणसुद्धा सगळं पाण्याचं, मिठाचं किंवा पापड खारचं अगदी बरोबर आहे. तर इथं आपल्या पूर्णपणे पापड्या सुकवून तयार झालेत. 2 ते 3 दिवस पूर्ण वेळ लागतो पापड्या सुकण्यासाठी. तेल छान गरम झाले बघा. आपण एक तळून सुद्धा बघूया. तर इथं बघू शकता मस्त पापडी फुलली आहे आपली. आणि आपण जे तांदूळ 2 दिवस भिजवून घेतले ना त्यामुळे याची चव खूप छान लागते. या सालपापड्यांची छान आंबूस चव येते याला. तळल्यानंतर बघा पापडी मस्त खुसखुशीत होते. अजिबात तेलकट सुद्धा होत नाही. त्यामुळे पापड खार आपल्याला जास्त नाही वापरायचा. अगदी थोडासाच वापरायचा आहे. एकूण एक आपल्या पापड्या बघा मस्त खुसखुशीत होत आहेत. तर तुम्ही सुद्धा ना मंडळी या पापड्या नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला, ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा अगदी नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.